आत्ताच तुमचा वाचक संवाद मी पाहिला. अतिशय उत्तम अशा पद्धतीमध्ये तुम्ही मांडणी केली आणि मला आनंद होत आहे की गेले 2 दशकं वाचनाचा आनंद सोहळा हा उपक्रम मी राबवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेकडो पुस्तकांचं मी वाचन केलं. अनेक पुस्तकांचे परीक्षण आणि समीक्षण माझ्या विद्यार्थ्यांनी केले. आता तुम्ही आहात, मागच्या वेळेस दुसरे होते. मागील 20 वर्षामध्ये तुमच्यासारखी अनेक मुलं येऊन गेली. अनेक पुस्तकांचं वाचन केलं. द अल्केमिस्ट असेल, चीपर बाय द डझन असेल, वाट तुडवताना असेल, अशी अनेक अप्रतिम अशी पुस्तकं, विदाऊट माय डॉटर असेल, या पुस्तकांचं तुम्ही तुमच्यासारख्या मुलांनी परीक्षणं केली. पण आज तुमचं हे नदिष्ट पुस्तक वाचून पूर्ण झालं आणि तुम्ही याच्यावर बोललात. मला फार आनंद वाटला आणि मला पण मोह आवरला नाही बोलण्याचा, म्हणून मी इथं उभा आहे. खरं तर मी बोलत नाही, तुम्हालाच बोलतं करतो आणि तुम्ही बोलल्यानंतर मला बोलण्यासारखं काही राहत नाही. पण आज मला बोलावंसं वाटलं. मित्रांनो, नदी म्हणजे आईचा गर्भ विस्तारित जाणारा आहे की नाही. जसं आईच्या गर्भामध्ये आपण पाण्यामध्ये असतो, तसंच बाहेरचं जगही या नदीच्या अवतीभोवती विस्तारित गेलेलं आहे. हे झालं एक प्रवाह. गोदावरीच्या काठांवर या सकीनाबी असेल, बामणवाड असेल, मनोज बोरगावकर सरांनी मालाडी, पुजारी, प्रसाद, भिकाजी, कालूभैया या पुस्तकात असे अनेक पात्र आले आहेत. बरं, यातलं एकही पात्र असं नाही आहे की ते कुठंतरी येतं चला मग आवडलं नाही. एक से बडकर एक पात्र पुढं येत गेलं. बरं, हे पात्र काल्पनिक आहेत का? अजिबात वाटत नाहीत. कारण माणूस जेव्हा प्रत्यक्ष जगतो ना, तसं जीवन जगतो ना, तेव्हा हे असे शब्द उतरतात. मनोज बोरगावकर यांनी प्रत्यक्ष हे पाहिलेलं आहे, जगलेलं आहे, म्हणूनच त्यांच्या हातातून, त्यांच्या लेखणीतून हे उतरलं आहे. यातील प्रत्येक वाक्य, काही विद्यार्थ्यांनी इथे यातले वाक्य वाचून दाखवले. अगदी माणूस म्हणून हादरात देणारे असे ते वाक्य आहे. भिकाजीचं पात्र असेल एका स्त्रीच्या, आता प्रतीकनं बोललेलं एक वाक्य मला फार आवडलं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तसं याच्यातल्या भिकाजी उद्ध्वस्त झाला, त्या उद्ध्वस्त होण्यामागे एका स्त्रीचा हात आहे. हेही वाक्य इथूनच बाहेर आलं. म्हणजे कुटुंबातील पती आणि पत्नीमध्ये जो काही संघर्ष आहे तो किती विकोपाला जातो आणि तो भिकारी होतो. एक क्वालिफाईड सरकारी नोकरी असलेला भिकाजी. त्यानंतर कालूभैया असेल, त्याची प्रियसी असेल, आणि सगळ्यात जास्त तुम्हाला सगुणाविषयी वाईट वाटलं किंवा सगुणा एक तृतीयपंथीय असलेला स्त्री, तिची कहाणी. तृतीयपंथीय काय असतात त्यांना आपण ओरिजिनल बघा, ज्या ठिकाणी लेखकाला ते सगुणा म्हणते की नजर किसने चुराई तूने क्या मैंने, आहे की नाही, त्यावेळेस किती हे वाटतं. म्हणजे यामध्ये जी काही गोष्टी आहेत ती अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि जीवनाला धरून आहेत. त्यानंतर प्रसादचा एक प्रसंग तुमच्या जीवनाशी मी जोडला की दरवाजा बाहेरून लावलेला आहे आणि मध्ये आता लढल्याशिवाय पर्याय नाही, त्या सापाला पकडल्याशिवाय पर्याय नाही. हे आपल्या जीवनाशी आपण लावलेलं तर्क आहे. मित्रांनो, या पुस्तकाचं हे 3ऱ्यांदा वाचन मी केलं आहे. 3 वेळा याचं आपण पारायण केलं आहे. मनोज बोरगावकर यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. गेल्या वर्षीच्या लेकरांनी सुद्धा अतिशय अप्रतिम असा संवाद यावर घेतलेला आहे. या पुस्तकाला आणि या पुस्तकाच्या लेखकाला शतशः नमन. कारण असं लेखन, असं प्रवाही लेखन मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. मला राधेय नंतर, द अल्केमिस्ट नंतर, वाट तुडवताना नंतर हे पुस्तक अतिशय मनाला भावलं आणि हे पुस्तक खरंच सर्वांनी वाचलं पाहिजे. आणि तुम्ही 7व्या वर्गातल्या लेकरांना हे पुस्तक उमगलं, समजलं आणि तुम्ही तुमच्या जीवनात उतरवलं, हे फार महत्त्वाचं आहे. ही मनोज बोरगावकर यांच्या खरा विजय आहे. मला खरं तर बोलायचं नव्हतं, पण तुमच्या सगळ्याच्या प्रवाहामध्ये येऊन मी सुद्धा नदीच्या प्रवाहामध्ये जणू काही वाहत आहे असं वाटलं. म्हणून मी माझ्या शब्दांची उंजळ मनोज बोरगावकर यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथं थांबतो.